मंडळी, मी माधुरी पाटील. आज माझ्या बहिणीचा आहे वाढदिवस, 50वा वाढदिवस आहे. तर आम्ही सगळेजण आता इथे जमलेलो आहोत बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी. आणि बघा इकडे तयारी चालू आहे. बघा इथे तयारी चालू आहे 50 दिवे त्याने ओवाळायला. ही बघा माझी बहीण इकडे ही आहे. आज तिला 50 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. आणि बरीच मंडळी माझ्या बहिणीच्या बर्थडेसाठी सेलिब्रेशनसाठी आलेली आहेत. बघा तुम्ही बघू शकता. येते बोलण्यात कार्तिकेंडीत येत होतं. आता बोलली नाही का कंटाळीची? नाही नाही, बारकी शूटिंग. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ताई, हॅपी बर्थडे टू यू. दिसलं तुला दोघांच्या बोलत होती हॅपी बर्थडे. अरे वा, छान. येण्याचं कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज आशिष घरत यांच्या सौभाग्यवती सौ अनुजा आशिष घरत यांचा आज 50वा वाढदिवस आहे. आणि या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं तो सेलिब्रेशन कार्यक्रम याची देही याची डोळा आपण पाहण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. मित्रहो, आज इतका मोठा कार्यक्रम करायचा आणि खरं तर आयुष्यातली 50 वर्ष आपण निर्विवादपणे हसत खेळत घालवायची, हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा क्षण नाहीये. आज आपण बघतो की धकाधकीचं जीवन चाललेलं आहे आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण हा अशा प्रकारचा आनंदाचा सोहळा आज आपण इथं संपन्न करत आहोत. खरोखरच मी या कुटुंबाला धन्यवाद देतो. आणि हा 50व्या कार्यक्रमानिमित्त आज आपण इथे जमलेलो आहोत. प्रथम दर्शनी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी सौ अनुजा आशिष घरत यांना 50व्या वाढदिवसानिमित्त आपल्या सगळ्यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो. आणि एक छोटंसं सगळ्यांचं आवडीचं गाणं आहे ते आपण बोलून पुढचे 2 शब्द असले हे 2 शब्द आपण बोलूया. या दोन्ही दाम्पत्याला आपण आशीर्वाद देऊया. माझ्यासोबत ही छान छान चिमुकली मुलं आहेत, त्यांनी सुद्धा याचा आस्वाद घ्यायचा आहे. गाणं आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं गाणं आहे. तेच गाणं आपण या ठिकाणी गुणगुणायचं आहे. गुणगुणत्या वेळेला आपल्या सगळ्यांचं इथे आवाज असतो, हा आवाज आला पाहिजे अशी माझी मनोमनी इच्छा आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. करत व्यवसायानं तसं बघितलं तर इथला व्यवसाय सोडा,
पण आमचे कोकण एज्युकेशन सोसायटी जानकीबाई रघुनाथ हलदवणेकर कन्या शाळेचे एक ज्येष्ठ शिक्षक आहेत आणि अल्पावधीतच ते आता रिटायर सुद्धा होणार आहेत. पण त्यांचं योगदान जे आहे हे योगदान अतिशय ज्या वेळेला आता एक दोन तीन महिन्यानंतर पुन्हा हा जो सगळा रंगमंच असतो हा रंगमंच गणपतीने भरून जातो. आज आपल्याला आपलं सौभाग्य लाभलेलं आहे की कदाचित आपल्याला इथे पाहायला मिळत नाही, परंतु त्यांच्या हातामध्ये जी कला आहे ही कला वाखणण्याजोगी आहे. आपल्याला बघून बघून जरी एखादं चित्र काढायचं म्हटलं तरी ते काढता येत नाही, पण त्यांनी सहज जरी असं काही केलं तरी त्याचं चित्र असतं हे चित्र बनतं. आणि त्यांना त्यांची साथ असते, ही साथ देण्यासाठी अनुजा मॅडम आहेत. आणि गेली किती वर्ष तुम्ही 25 वर्ष ते एकमेकाची साथ देत आहेत. त्यांना 2 अपत्य आहेत, पारस आणि अनुष्का, ही त्यांची 2 मुलं. खरं म्हणजे काय सांगायचं, या दोघांनी चांगल्या प्रकारचे संस्कार असतात ते संस्कार त्यांच्यावर घडवलेले आहेत. असं म्हणतात की कहाणी आमच्या गुलाबाची आता घालावी कुणाच्या कानावर. कहाणी आमच्या गुलाबाची आता घालावी कुणाच्या डायरीच्या पानावर. कहाणी आमच्या गुलाबाची आता घालावी कुणाच्या कानावर. निश्चित पडले बिचारे डायरीच्या पानावर. नुसत्या गोड गुलाबी पाकळ्याच नाहीत, नुसत्या गोड गुलाबी पाकळ्याच नाहीत तर संगे टोचणारा काटा सुद्धा आहे. नुसत्या गोड गुलाबी पाकळ्याच नाहीत तर संगे टोचणारा काटा सुद्धा आहे. रडवण्यात जेवढा जेवढा तिचा घडवण्यातही वाटा आहे. रडवण्यात जेवढा तिचा घडवण्यातही वाटा आहे. म्हणजे आईबद्दल काय म्हणावं हे आपल्याला कुणी सांगू शकत नाही. कारण का असं म्हटलं जातं की देवाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही, परमेश्वराला प्रत्येक घरामध्ये जाता येत नाही, म्हणून त्यांनी आई निर्माण केलेली आहे. आणि आई आपल्या कुटुंबाला देवाप्रमाणेच असतं. आपली सगळी जी कार्य असतात, आपल्या सगळ्या गोष्टी असतात त्या आईच्या माध्यमातून आपण करीत असतो. ठीक आहे, आईची साथ असते, बाबाची सुद्धा साथ असते. कधी कधी असं होतं आईकडे अश्रूचे पाठ असतात, पण बाबाकडे संयमाचे घाट असतात. आई कधी कधी रडून मोकळी होते पण बाबाला रडता येत नाही. आईच्या बरोबर बाबांनी सुद्धा आपल्या मुलांवर संस्कार असतात ते संस्कार केलेले आहेत. आणि त्या संस्कारामुळेच आज अशा प्रकारची काही गोष्टी असतात, त्या गोष्टी आपल्याला आज पाहायला मिळत आहेत. की आज त्यांचा 50वा वाढदिवस आहे आणि या 50व्या वाढदिवसानिमित्तानं पारसनी आपल्या आईसाठी अशी सुंदरशी सजावट केलेली आहे. खरंच सर आम्हाला नेहमीच सांगत असतात की पारस हा बहुआमानी व्यक्तिमत्व आहे दादा. म्हणजे तो सर्व्हिसला पण आहे, छोटे मोठे असे इव्हेंट असते, इव्हेंट पण करतात, आपल्या बाबांना कला केंद्रामध्ये मदतही करतात आणि त्याचप्रमाणे त्याचे बाहेरही खूप असे संबंध आलेले आहोत. आणि आईविषयी काय म्हणावं, 1-2 वाक्यामध्ये मी सांगतो. जगण्याच्या धडपडीत घर सुटतं पण आठवणी कधी सुटत नाही. आयुष्यातलं आई नावाचं पान काहीही झालं तरी कधीच मिटत नाही. तर हाताचा पाळणा करून सांभाळते की आपल्याला आपल्या आयुष्यात आनंदाचा नेहमीच खुलवते ती मळा. आपण जरी विसरलो तरी माया तिची कधी आटत नाही. आयुष्यातलं आई नावाचं पान काहीही झालं तरी कधीच मिटत नाही. तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत तिला आपलाच लळा असतो. आपलं भलं व्हावं ह्यातच तिचा जगण्याचा सोहळा असतो. तिच्या पंखाखाली मन निवांत असतं, चिंता कधी वाटत नाही. आयुष्यातलं आई नावाचं पान काहीही झालं तरी कधीच मिटत नाही. आई नावाचं पान कधीच मिटत नाही. आई नावाचं पान कधीच मिटत नाही. अशा आईला आपल्या सगळ्यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि जाता जाता एवढंच म्हणतो की सजती रहे खुशियों की महफिल, हर खुशी सुहानी रहे. सजती रहे खुशियों की महफिल,
हर खुशी सुहानी रहे, आप जिंदगी में इतने खुश रहे कि आप जिंदगी में इतने खुश रहे कि हर खुशी आपकी दीवानी रहे, हर खुशी आपकी दीवानी रहे, हर खुशी आपकी दीवानी रहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हातात राहते की नाही काय दोघं भांडतात काय माझा पण नाही तो वॉशिंग मशीन पाडलाय. विकणार असली नको ते सावली वापरते ना, नाही तर काही मी नाही वापरत. मला आपला फोटो कसले येतात आयफोन. सिद्धीने घेतला ना 60. इकडे या, जाना इकडे या. इथं उभे राहा. केक कापायचा आहे. केक कापायचं मग चला. दोन वाढ दिवस. फोटो फोटो फोटो. दीदी दीदी काही करा व्यवस्थित. दीदी तू पण तिथं थांब बाबांजवळ. कसे काय तू युट्यूबवर बसेल? इकडे बघा बस सॉरी थोडी साईड देतो. काय लावत वाढ देखील इकडे इकडे समोर समोर बघा. नाईट आहे ना. चला केक कापून घ्या. चला केक कापा. चल घ्या. या जवळच राहतो मी. आई पुढे जवळ जवळ. चालेल या सकाळी कांदे पण बोलूच Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Dada. मामा Happy birthday to you मामा. अरे थांब तसाच एक फोटो घ्यायचा होता भरवताना दोघांना. घ्या. आज गोराट हो वर्षभरातलं गोराट खातात. वर्षभर चला असं जा वर जा वर जा वर हा फोटो काढते. वरती जाऊन हाईट जास्त होईल. हाईट जास्त. दोघांना पण शुभेच्छा आहे बाबा. दोघांना पण बरोबरच शुभेच्छा माझ्याकडून. थांबलं.
इकडे बघा काय जागा? समोर बघा असं वाटत असेल हा की तू बारीक झालीस, हा तुझा भ्रम आहे हो. अजून तुम्ही हे करता मग